आपल्या विठोबाचं तर झालं. त्याच्यानंतर आपल्या पोटोबाचं पण बघायला लागतं सकाळी-सकाळी, कारण का रात्रभर आपल्या पोटामध्ये काही राहत नाही. सकाळी-सकाळी खरंच भूक लागते. आता इथे माझ्याकडे ना पपई होती. म्हटलं चला सकाळी-सकाळीच ना मी आहे ना आता एखादं फळ खात असते बरं का. कारण का मी चहा खूप दिवसाचा बंद केलेला आहे. त्याच्यामुळे नाही तर मग दूध वगैरे घेत असते. मस्त छान अशी पपई वगैरे खाल्ली. सकाळी-सकाळी पपई खाणं पण खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर आहे ना आज ना मला ना सुकी मटकी बनवायची होती. आता मटकी शक्यतो भिजत जर टाकली ना मी तर ते आहे ना 2 टायमाची टाकते. म्हणजे एक टाईम अशी रश्याची बनवते रात्रीच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस शक्यतो अशी सुकी बनवते. आता इथे आहे ना अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. भाज्यांमध्ये माझं तेल नेहमी कमीच असतं बरं का. आता त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये ना जिरं, मोहरी, 2 हिरव्या मिरच्या आणि कांदा, टोमॅटो, कढीपत्ता हे सगळं मी टाकून घेतलेलं आहे आणि मटकी स्वच्छ अशी धुवून ती पण टाकली ही बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ घालायचं. अगदी थोडंसं पाणी घालणार आहे मी आणि 5च मिनटं मटकी मी शिजवून घेणार आहे. आणि ही मटकी अशी नाश्त्याला पण मी खाणार आहे. आणि चला इथे बघू शकता ह्या पद्धतीने मटकी केलेली आहे आणि नाश्त्याला पण आहे ना कडधान्य खायचं खूप म्हणजे खूप आपल्या शरीरासाठी चांगलं आहे आणि शक्यतो कमी तेलाचं खायचं. चला त्याच्यानंतर आहे ना कणिक वगैरे मळून ठेवलं. संध्याकाळच्या टायमाला शक्यतो ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकरच असते आता आणि सकाळच्या टायमाला चपात्या वगैरे कारण का माझ्या कॅटला पण आहे ना चपाती वगैरे लागते. ते आहे ना भाकर वगैरे खाती नाही आणि त्याच्यामुळं चला आता इथे ना मी चपात्या वगैरे करायला घेतलेले आहे आणि शक्यतो मी आहे ना तेलाची चपाती बरेच वेळेस टाळते बरं का करायची. थोडं तेल लावते कसं तरी. आता मी इथे तूप लावलेलं आहे. मस्त गावरान तुपाच्या चपात्या करायच्या आणि त्या तुम्ही खायच्या खूप चांगल्या आहे. आणि त्याच्यासाठी ना बघा आता इथे आहे ना मस्त चपाती ना मी तव्यावरती टाकलेली आहे बघू शकता. मला आहे ना गरम-गरम आहे ना तूप लावलेली चपाती खूप आवडते. आता इथे भरपूर असा धूर झालेला आहे बघू शकता आणि तूप लावलं ना आता धूरच होतं चपातीचा किंवा तव्याला वगैरे. चला इथे मस्त अशी छान अशी मस्त चपाती भाजून घेतलेली आहे बघू शकता. गावरान तुपाची चपाती एवढी सुंदर चवीला अप्रतिम लागते. थोडंसं मीठ आवर्जून घालायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे चपात्या झाल्या. आता इथे ना मी ना गावठी हरभरे भिजत टाकलेले होते. म्हटलं चला तवा तापलेला आहे तर ते पण भाजून घेऊया आणि गावठी हरभरे खूप म्हणजे खूप आपल्या शरीरासाठी चांगले. ते थोडंसं भाजून वगैरे त्याच्यावर मीठ वगैरे टाकून घेणार आहे मी. आणि शक्यतो ना फुटाणे वगैरे जर आणले ना त्याला कलर लावलेला असतो. तुम्ही पाण्यामध्ये टाकून बघा. चला इथेच आता एंड करते. बाय.